नमस्कार, मराठी स्वादमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण एकदम साधी सोपी रेसिपी बघणार आहोत, मुगाच्या डाळीची खिचडी। पण तुम्ही ह्या पद्धतीने जर ही खिचडी केली तर एकदम टेस्टी बनेल, सर्वांना आवडेल अशी बनेल। तर इथे खिचडी बनवण्यासाठी गॅसवर कुकर ठेवला आहे मी आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातले। तेल चांगलं तापल्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची आणि 1 चमचा जिरं घालायचे। 2 ते 3 कढीपत्त्याची पानं तोडून टाकली म्हणजे स्वाद छान येईल। याला थोडंसं आपण परतू देऊ। 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं मी बारीक करून टाकलंय। तसंच 1 हिरवी मिरचीला कुटून घेऊन ते पण टाकलंय ह्याच्यामध्ये। आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊ। लसूण थोडासा भाजला की ह्याच्यामध्ये उभ्या आडव्या एका मिरचीला चिरून मी त्याचे 4 तुकडे केले आणि ते घातलेत। एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता कांदा आपण व्यवस्थित परतवून घेऊया। साधारण मध्यम भाजून घ्यायचा आहे कांद्याला। आता घालूया आपण 1 चमचा मीठ। कांदा मिरची छान भाजल्या चालली आहे। अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूया आणि अर्धा चमचा हळद। आपण इथे हिरव्या मिरचीचा पण उपयोग केला आहे, त्यामुळे लाल मिरची पावडर अर्धा चमचाच घातली आहे। तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही इथे मिरची पावडरचा उपयोग करा। 6 ते 7 पालकाची पानं मी स्वच्छ धुवून बारीक चिरून ह्याच्यामध्ये घातली। पालक ह्या स्टेजला घालायची आपल्याला। ह्यावेळी पालक घातल्यामुळे ह्या खिचडीची चव खूप छान येईल। तर पालक साधारण अर्धा मिनिट शिजू द्यायचा आहे आपल्याला। पालक शिजल्यानंतर मध्यम आकाराचा एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आपल्याला आणि टोमॅटोला पण छान भाजू द्यायचं आहे। साधारण 1 मूठ शेंगदाणे टाकलेत मी। हे पण परतवून घेऊ आपण। साधारण 1 वाटी सोयाबीनच्या वड्या 1 ते 2 पाण्याने धुवून अगदी 2 मिनिटं उकळवून घेतल्यात पाण्यामध्ये। त्या पाण्यामधून काढून इथे घालायच्या आहेत। तुम्ही जर तशाच घातल्यात तर त्या व्यवस्थित शिजणार नाही, त्यामुळे आधी ह्या 2 मिनिटं शिजवून घ्यायच्या आहेत। ह्या आपण छान व्यवस्थित परतवून घेऊ। मी 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ 1 ते 2 पाण्याने धुवून साधारण 5 मिनिटं मुरू दिलेत। ते पण घालूया ह्याच्यामध्ये। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपले तांदूळ तुटणार नाहीत। इथे तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल, ही खिचडी खूप छान बनेल। आता आपण जेवढा तांदूळ आणि डाळ घेतली भिजल्यानंतर तेवढंच पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे खिचडी छान मोकळी शिजेल। तेवढंच पाणी मी मोजून घातले। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये घालू अगदी पाव चमचा गरम मसाला। तुम्ही घरी जो मसाला वापरतात तोच घालायचा आहे ह्याच्यामध्ये। वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता झाकण लावून ह्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे आपली खिचडी छान शिजेल, एकदम मोकळी चवदार। तर इथे मी 2 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत। थोडंसं कुकर गार झाल्यानंतर कुकरचं झाकण काढलंय आणि वरून घालूया कोथिंबीर। आपण पालक आणि टोमॅटो तेलामध्ये शिजवून घेतल्यामुळे ह्या खिचडीची चव खूप छान येईल। बघा एकदम मोकळी खिचडी शिजलेली आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही एवढंच ठेवायचं आहे। तर ह्या पद्धतीने ही मुगाची खिचडी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आपली ही गरमागरम खिचडी आपण प्लेटमध्ये काढूया आणि वरून कोथिंबीर घालून सजवूया हिला, म्हणजे खाणाऱ्यालाही छान वाटेल खायला। ह्या पद्धतीची खिचडी घरातील सर्वांना नक्कीच आवडेल, तुम्ही नक्की करून बघा।
अगदी साधी सोपी रेसिपी आहे. इथे हिरवी मिरची आणि लाल मिरचीचा वापर तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही करा. तर अशा पद्धतीची खिचडी सर्वांना नक्कीच आवडेल. नक्की बनवा आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.